तर ऋतुपर्णाने नलाला असं सांगितलं, काय बाबा रथ आपल्याला लग्नाला जायचं. नलालाही उत्सुकता होतीच, कारण मुख्य त्याचंच होणार होतं लग्न. त्यामुळे त्याला जरी तो सारथ्य कर्म करत असला तरी त्याला उत्सुकता होणार. चला बसले, रथामध्ये निघाले, जायला लागले. तर रथात सारथ्य कर्मामध्ये तो नल इतका प्रवीण, इतक्या वेगाने रथ हाकायला लागला की जाता जाता मागे उभा असलेल्या ऋतुपर्णाच्या खांद्यावरचं उपर्ण त्या वाऱ्याने उडालं, मागे पडलं. खांद्यावरचं उपर्ण ऋतुपर्णाच्या, इतका वेग होता त्या रथाला. आपणही एखाद्या वेळेला वेगाने गाडी चालली तर दारामध्ये खिडकीमध्ये असलो तर वाऱ्याचा झोत येतो ना, तसा वाऱ्याचा झोत इतक्या वेगाने आला की ऋतुपर्णाच्या खांद्यावरचं उपर्ण उडालं, मागे पडलं. ते मागे पडल्याबरोबर ऋतुपर्ण अरे थांब 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 असं म्हणा. नलानी मागे वळून विचारलं, कशा करता? तो म्हणला, माझं उपर्ण पडलंय. तो नलानी सांगितलं, अहो थांब थांब म्हणेपर्यंत आपला रथ कैक योजना पुढे आला. आता उपर्ण गेलो. आता जर उपरण्याकरता जाल तर लग्न जाईल, आणि लग्नाला जायचं असेल तर उपर्ण सोडा. तो ऋतुपर्ण म्हणला, असं कसं? कारण आता ते ऋतुपर्ण राजाचं उपर्ण आणि लग्नाला निघालेल्या राजाचं उपर्ण. लग्नाला म्हणजे दुसऱ्याच्या लग्नाला अक्षत टाकायला निघालेल्या नाही, स्वतःला दमयंती मिळेल या अपेक्षेनं लग्नाला निघालेल्या राजाचं उपरण. आधीच राजाचं, त्याच्यात स्वयंवरा करता निघालेल्या राजाचं ते उपरण. आता ते काय असं असेल का? ते काय असं असेल का? कमरेला बांधलं, गुंडाळलं, गळ्यात गुंडाळलं, असं नाही ना. ते राजाचं उपरण, त्याला सोन्याची जर आहे, त्याला गोंडे लावलेले, त्याला रत्न जडवलेले, त्याला मोती जडवलेले. कळलं? अरे थांब 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 म्हणेपर्यंत आपण योजना पुढे आलोय, सोडून द्या उपर्ण. आणि मग ऋतुपर्णाने नलाला हे विचारलं की तुझी हे सारथ्य विद्या मला शिकवशील का? त्यावेळेला नल राजा कुत्सित हसला, आणि हसल्यानंतर ऋतुपर्ण काही बोललं, शांत बसला. आणि थोड्या वेळानं तो वेगानं रथ जाताना एक झाड असं झटकन मागे गेलं. आणि ऋतुपर्णाने नलाला विचारलं, हे झाड ज्या वेगानं मागे गेलंय बघितलंस ना? हो म्हणे, बघितलं, रथाचा वेगच तेवढा आहे. मग हे मागे गेलेल्या झाडाला किती पानं आहे सांगू शकशील? तो म्हणला, असं कसं सांगता येईल? अहो एका क्षणात ते झाड मागे गेले, आणि त्या झाडाची पानं कशी मोजणार? ऋतुपर्णाने सांगितलं, ती विद्या माझ्याकडे. आणि मग माझी विद्या जर तुला शिकायची असेल तर हा नियम लक्षात ठेव, सर्वं न जानाति सर्वज्ञो नास्ति कश्चन न एकत्र परिनिष्ठा अस्ति ज्ञानस्य पुरुषे क्वचित. अरे सगळ्यांनाच सगळं कळत नाही. सर्वं न जानाति, सगळ्यांना सगळं कळत नाही. थोडस स्पष्ट बोलायचं झालं तर सगळंच सगळ्याला कळत नाही, एक सगळ्याला कळत नाही, सगळं एकाला कळत नाही, आणि एक एकाला कळत नाही, त्याचंच नाव संसार आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानाच्या परिनिष्ठा एकत्रित यावा असा पुरुष या जगतामध्ये क्वचित आहे, आणि त्या क्वचित मध्ये बसणारे तुकाराम महाराज आहेत. विठ्ठला त्यामुळे तुकोबारायांनी आपल्याला हे सांगितलं की हे या व्याख्या आपल्याला सांगितल्या, या व्याख्या महत्वाच्या आहेत. याच्याने काय होणार आहे? आपल्याला ज्ञान कळणार आहे. याच्याने काय होणार आहे? आपल्याला वैराग्य कळणार आहे. याच्याने काय होणार? आम्हाला भक्ती कळणार. भक्ती, ज्ञान आणि भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या तीन व्याख्या तुकोबारायांनी या अभंगामध्ये केल्या आहेत. आणि या तीनही सिद्धांतात, कारण या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता या तिन्ही गोष्टी कशा महत्वाच्या, काय महत्वाच्या, आपल्याला फार विस्तार करायचं कारण नाहीये. नाथ महाराजांनी आपल्याला सगुण चरित्रे परम पवित्रे अभंगामध्ये बोलून दाखवलेलं आहे. का वैराग्य का महत्वाचं, ज्ञान का महत्वाचं, भक्ती का महत्वाची, वगैरे वगैरे याचं व्याख्यान करायला आपल्याला आत्ता वेळ नाही. ते सगळ्यांना सामान्यत्वानं माहिती असणारा विषय. मुद्दा हा आहे की अशा या तीन व्याख्या तुकोबारायांनी आपल्याला सांगितल्या, कीर्तनकारा करता सांगितल्या, असं मी सुरुवातीपासून बोलतोय. आणि कशा करता सांगितल्या? तर या व्याख्या आपल्याला कळाव्यात आणि आपण तिथपर्यंत जाऊन समाजापर्यंत या व्याख्या पोहोचवल्या पाहिजेत. याचा अर्थ, याचं स्पष्टीकरण, याचा विस्तार आपल्याला करता आला पाहिजे. आणि या तीन संकल्पनांचा विस्तार करणं यालाच कीर्तन असं म्हणतात. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जर कीर्तनामध्ये ही मर्यादा पाळली जात नसेल तर ती संतांच्या घरचं ते कीर्तन नाही, हा त्याचा अर्थ आहे. मग ते कुणाच्या घरचं आहे ते ज्याचं त्यांनी ठरवलं. मला बोलायचं कारण नाही,
पण संतांच्या घरचं कीर्तन जर आपल्याला करायचं असेल तर या 3 संकल्पनांव्यतिरिक्त अन्य विस्तार आपल्याला करता येणार नाही, अन्य चिंतन करता येणार नाही. याच्या विस्तारामध्ये दृष्टांत द्यायचे असतील तर आपल्याला स्वातंत्र्य. या दृष्टांत या सिद्धांताकरता प्रामाण्य किती कसं कुठून आणायचं आपल्याला स्वातंत्र्य. प्रमाण किती द्यायची आपल्याला स्वातंत्र्य. कीर्तनभर प्रमाण द्या काही म्हणणं नाही, काही म्हणणं नाही. यातलं द्या, त्यातलं द्या, त्यातलं द्या, नाथ भागवतातलं द्या, ज्ञानेश्वरीतलं द्या, तुकोबारायांचं द्या, उपनिषदातलं आणून द्या, पुराणातलं आणून द्या, सगळं करा, काही म्हणणं नाही. पण अडचण काय आहे की प्रमाणांची संख्या वाढली ना तर फक्त आपल्याला पाठांतर जास्त एवढंच कळतं, मुद्दा फार बदलत नाही. एवढंच प्रदर्शन होतं की कीर्तनकाराला पाठांतर फार आहे, मुद्दा तोच राहतो. त्यामुळे फार प्रामाण्याच्या चर्चेमध्ये न जाता आम्हाला या 3 संकल्पनांचा विस्तार करायचा आहे. कशा करता? कशा करता? समाजाला काही प्राप्त व्हावं म्हणून. आम्हाला काय प्राप्त व्हावं? ब्रह्मतनू. ब्रह्मतनू होता आलं पाहिजे. आता ती ब्रह्मतनू म्हणजे आमचं शरीर ब्रह्म होणं. हे या जन्मात होईल का? होणार नाही. कारण आता जन्माला येतानाच आम्ही अशा पद्धतीने जन्माला आलोय की 5ही गाठी पडे, देहा तारुजई उघडे, नाचवी चौकडे, तो अहंकारुगा नवल अहंकाराची गोठी, विशेषे नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. असा देह घेऊनच आम्ही आलो. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई वेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. या पंचमहाभूतात्मक देह घेऊन आम्ही आलोय. आता याची ब्रह्मरूपता आम्हाला अपेक्षित आहे. परंतु ब्रह्मतनुत्व म्हणजे काय? शरीर ब्रह्म होतं का? तर होत नाही. वेदांताच्या नियमानुसार शरीर ब्रह्म होतं का? तर होत नाही. मग ब्रह्मतनुत्व काय? एक सामान्य उदाहरण मी आपल्याला सांगतो. साधं उदाहरण. ब्रह्मतनू कशाला म्हणतात याच्याकरता म्हणून सांगतो. काल्याचा प्रसंग आहे भागवतातला. भागवतामध्ये जो काल्याचा प्रसंग आला 3 अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या अभिमानाचा हरण एवढाच एक विषय सांगितला गेला. त्याच्यामध्ये ते सगळे गोपाळ बसल्यानंतर गोपाळांनी भगवंताला सांगितलं की कान्होबा तू जरा उभा आहेस तर बघ रे, आपल्या गायी जरा पाण्याकडे चालल्या बघ बरं, त्यांना जरा राख आणि त्यांना वळवून आण. भगवान म्हणाले हरकत नाही, तुम्ही बसलाय ना, मी जातो. मग भगवान गेल्यावर ब्रह्मदेवाने यांची परीक्षा घेतली. कुणाची? भगवंताची. बापाची परीक्षा घेण्याची परंपरा जुनी आहे. भगवंतानी ब्रह्मदेवाने भगवंताची परीक्षा घेतली आणि भगवान गेले गायीकडे तर सगळे गोपाळ उचलले नेले त्या सत्य लोक. भगवंतानी गायी आल्या बघतात तर गोपाळ नाही. गोपाळांकडे बघेपर्यंत गायी नेल्या सत्य लोक. कवतुक पहावया माव ब्रह्म्याने केली, आपण आरतीमध्ये म्हणतो तुको करायची. मग ब्रह्मदेवाने ते सगळं परीक्षा बघण्याकरता ते सगळं केल्यानंतर भगवंताला ते लक्षात आलं. भगवान म्हणाले ठीक आहे, गोपाळ गायी वच्छे चोरवले सत्य लोकाशी नेली. अरे काय फरक पडतो? गोपाळ गायी वच्छे दोही ठाई राखील. तुकोबारांनी वर्णन केलं. भगवंतांनी काय केलं? गोपाळांचंही रूप आपणच घेतलं आणि गायींचंही रूप आपणच घेतलं. भगवानच गाय झाले, भगवानच गोपाळ झाले. एवढंच नाही, गोपाळांच्या हातातली काठी भगवान झाले. एवढंच नाही, गायीच्या गळ्यातली घुंगरही भगवान झाले. एवढंच नाही, घुंगरातला वाजणारा खडाही भगवान झाले. एवढंच नाही, गोपाळांच्या पायातली चप्पलही भगवान झाली, वासरही भगवान झाले. मग आता भगवंतांनी ही जी रूप धारण केली ना याला ब्रह्मतनू असं म्हणतात. आणि ही ब्रह्मतनू जशी भागवतात दिसते तशी ब्रह्मतनू आपल्याकडे बघायची असेल तर तुकोबाराय कोण आहेत सांगा? तुकेता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले रामेश्वरे मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक आरती तुकारामा आरती तुकारामा तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ही ब्रह्मतनू आहे. ज्ञानोबारांची तनू ब्रह्म आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. चोखोबारायांची तनू ब्रह्म आहे. जनाबाईंची तनू ब्रह्म आहे. नामदेवरायांची तनू ब्रह्म आहे. म्हणून तर
हजारो वर्ष ती जशीच्या तशी टिकून राहिली, कारण ब्रह्माला मरण नाही. कोणत्याही अर्थाने संगती लावा, विस्तार करत नाही. मग हे कसं झालं की कीर्तनकार जर अशा पद्धतीनं ज्ञान भक्ती वैराग्याच्या भूमिका जगेल आणि समाजापर्यंत ज्ञान भक्ती वैराग्याच्या भूमिका पोचवेल, तर नंतरच्या काळामध्ये त्या कीर्तनकाराच्या रूपानं भगवान प्रकट होतील. ही ब्रह्मतत्व मला सांगायचं काय हे लक्षात घ्या. त्याच्या रूपानं भगवान प्रकट होतील एवढा मोठा अधिकार त्याला प्राप्त होईल. परमात्मा त्यांच्या रूपानं प्रकट होतो, भक्ताच्या रूपानं परमात्मा प्रकट होतो. याची उदाहरणं अनेक आहेत. म्हणून ब्रह्मतनुत्व हा परिणाम आपल्या करता म्हणून तुकोबाराय सांगतात. आणि आपल्याला या 3 व्याख्या तुकोबारायांनी करून दिल्या. त्या व्याख्यांचा विस्तार करण्या एवढा वेळ माझ्या हातात नाही. भक्ती ते नमन या नमन शब्दामध्ये आतापर्यंत केलेल्या भक्तीच्या सगळ्या व्याख्यांचा संकोच कसा होतो हे सांगण्या एवढा वेळ आता माझ्या हातामध्ये नाही. नुसता त्याग या एका अर्थामध्ये वैराग्य या संकल्पनेचा सर्वंकष विचार कसा समाविष्ट होतो हे सांगायला वेळ नाही. आणि ब्रह्मीभोग आपल्याला एवढ्या एका शब्दामधून ज्ञानाची चिकित्सा सर्वार्थानं करणं वेळेच्या मर्यादेमध्ये बसत नाही. या 3 व्याख्या मी आपल्याला सांगणार नाही. परंतु तुकोबाराय आपल्याला जे सांगतात त्याच्यामध्ये या 3 भूमिका आहेत, ज्ञान भक्ती आणि वैराग्य. या 3 मानवी जीवनामध्ये आवश्यक आहेत की नाही? 3 आवश्यक आहेत की नाही? नुसत्या ज्ञानानं मनुष्य जगू शकत नाही, ज्ञानाला वैराग्याची जोड पाहिजे. विरक्ती वाचोनी कधी ज्ञानाशी तगण्याची नाही. वैराग्य असल्याशिवाय ज्ञान नाहीच. म्हणून अगदी तत्वम पदार्थ शोधनापर्यंत जरी मुमुक्षू गेला तरी वैराग्याला बरोबर घेऊन जावं लागतं. हे विवेक वैराग्य समाधिषक संपत्ती मुमुक्षुता श्रवण मनन निधी ध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन हा जो प्रवास आपल्याला वेदांतामध्ये सांगितला जातो, या प्रवासामध्ये पुढच्या टप्प्यावर मागची भूमिका सोडून देणं नाहीये. म्हणून तुकोबारायांनी शब्द वापरले विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासह वैराग्य पाहिजे, विवेक वैराग्यासह समाधिषक संपत्ती पाहिजे, विवेक वैराग्य समाधिषक संपत्ती सह मुमुक्षुता पाहिजे, विवेक वैराग्य समाधिषक संपत्ती मुमुक्षुतेसह श्रवण झालं पाहिजे. या आता हे सांगत बसतो तो पुन्हा वेळ जाईल. या सगळ्यासह मनन झालं पाहिजे, मननासह निधिध्यासन झालं पाहिजे. त्या सगळ्या निधिध्यासनासह आपल्याला तत्व पदार्थ शोधन करता आलं पाहिजे. तर ज्ञानाची भूमिका आहे. म्हणजे वैराग्य लागतं की नाही? लागतं. ज्ञानाला पाहिजे की नाही? पाहिजे. भक्तीला वैराग्य पाहिजे की नाही? पाहिजे. म्हणजे एकच एक भूमिका घेऊन नुसता विरक्त असं चालत नाही. कारण वैराग्य हा मुक्काम नाहीये, हे लक्षात घेतलं. वैराग्य हा मुक्काम नाहीये. दुर्दैवाने लोकांना तसं वाटतं. वैराग्य बाणवण्यापेक्षा वैराग्य हा प्रदर्शनाचा विषय मोठा होता आणि त्याची अपेक्षा नाही आणि त्याला वैराग्य म्हणतही नाही. आज सगळं चांगलं असताना विनाकारण फाटकं धोतरण मळलेले कपडे बांधून घालून कीर्तनाला उभं राहणे हे काही वैराग्य नाही. हो, त्याला वैराग्य म्हणत नाही. चांगलं राहावं माणसाने, चांगले कपडे घालावे, चांगलं धोतर नेसावं, सगळं व्यवस्थित असावं, काही त्याच्याबद्दल काही नाही. हा अगदीच एवढा अट्टहास करू नये की धोतराचा काठ आणि उपरण्याचा काठ एकच असा अट्टहास करू नये. हे मानतो. पण अगदीच मळलेला घालावं, फटका घालावं. अरे लोक देतात ना, समाज आपल्याला सांभाळतो ना. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायांचे निरूपय आहोत ना, मग एखाद्या दरिद्री माणसासारखं काय राहत आहोत. एवढे श्रीमंत आईबाप भेटले आपल्याला. स्वच्छ कपडे घालावे, रोज धुवावे. हो ना, नाही तर धोतर सोडून पिन लावून दोरीवर टाकणं हे काही खऱ्यातलं नाही. हे काही वैराग्याचं लक्षण नाही. त्याला काही अर्थ नाही. मी कशा करता आपल्याला सांगतो. या 3 संकल्पना आहेत. या 3 संकल्पना मानवी जीवनाच्या कृतार्थते करतात. मान्य आहे. मग या 3 संकल्पना घेऊन जायचंय ना, मग तुकोबारायांनी याच्याकरता 2 नियम आपल्याला अभंगामध्ये सांगितले. अभंग मला लांबवायचा नाही, वेळेची मर्यादा आहे. पण 2 नियम आहेत. जसं उदाहरण सांगायचं झालं तर काला घ्यायचा ना तुम्हाला, तर काल्याकरता 2 नियम पाळा. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाला बाबा आणि कोणी कोणाशी बोलू नका. काला सेवन करायचं ना, याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. काय करा, मागे मागे नुसतं या, पण हळूहळू चाला. मागे मागे येताना गडबड करू नका. आणि कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी बोलू नका. कोणी कोणाशी बोलू नका म्हणजे कोणी स्वतःशी बोलू नका. कोणी कोणाशी बोलू नका याचा अर्थ मी सरळ सांगतो, जरा क्षमा मागून.
याचा अर्थ असा की कोणी कोणाशी बोलू नका, म्हणजे कोणीही आपल्या पारमार्थिक भूमिका कुणाला सांगत बसू नका. मी कुठपर्यंत पोहोचलो. आता लोक म्हणतात जवळ ब्रह्मज्ञान झालंच आहे मला. हे काही खरं नसतं. हे काही खरं नसतं. हे खोटं असतं, 100% खोटं असतं. कारण मी अनेक वेळेस जवळ या शब्दाला वेदांतात काही अर्थ नसतो. शून्य किंमत आहे. जवळ म्हणजे काय असतं? वेदांतात दोनच गोष्टी आहेत, एकतर तो ज्ञानी आहे नाहीतर अज्ञानी आहे. हे जवळ ज्ञानी वगैरे काही नसतं. हे आपल्याला माझी आमदार म्हणल्यासारखं असतं. काही अर्थ नसतो तसं त्याला. विधानाला तशा अर्थाने काही किंमत नाही. जवळ ज्ञान झालंय म्हणजे काय झालं? कशाच्या जवळ आणि कुणाच्या जवळ आणि जवळ म्हणजे किती जवळ असं काही नसतं. जवळ ज्ञान होत नसतं. एकतर होतं नाहीतर होत नाही. एकतर आहे नाहीतर नाही. शून्य आणि एक याच्यातच वेदांत खेळतो. वेदांताला दोन माहिती नाही. विठ्ठला गडबड करू नका, कारण इतर अध्यात्म हे गडबडीचं नाहीये. याच्याकरता बहुनाम जन्मनाम अंते थांबावं लागेल आपल्याला. गडबड करून काय मिळणार आहे? सोडून द्या. तसं कोणी कोणाशी बोलू नका. कोणी कोणाशी बोलू नका म्हणजे कोणी कोणाला आपल्या आध्यात्मिक भूमिका जगाला सांगत बसू नका. आपण कुठपर्यंत पोहोचलोय तो आपल्या व्यक्तिगत जीवनाचा विषय. याचा आजच्या काळामधला सरळ अर्थ आहे कोणी कोणाशी बोलू नका. याचा अर्थ आपला परमार्थ स्टेटसला ठेवू नका. याचा सरळ अर्थ असा. हे नाहीतर काय, हे बोलणंच आहे ना, समाजाला दाखवणंच आहे ना की मी आज माऊलींच्या दर्शनाला गेलो. काय माऊली कृतार्थ झाल्या काय तुझ्या दर्शनाला? काय सांगतो कुणाला की मी माऊलींच्या दर्शनाला गेलो म्हणून? कशा करता? तो माझ्या व्यक्तिगत कृतार्थतेचा आणि आनंदाचा भाग आहे ना. याचं प्रदर्शन मांडायचं नसतं. याचं प्रदर्शन नाही. आता जाऊ द्या, ते काय बोलण्याचा विषयच नाही. आणि आधीच वेळ कमी आहे तर उतरडाव करून काय मिळणार आहे केसांच्या गुंतावलीशिवाय. मी बोलतो यांच्याकरता आपल्याला की तुकोबाराय आपल्याला सांगतात जसं काला सेवन करण्याकरता तुम्हाला 2 नियम पाळावे लागणार आहेत ना, तसं ब्रह्मतनू नंतर प्राप्त करून घेण्याकरता वर्तमानात करावी लागणारी जी कृती आहे की जी समाजापर्यंत ज्ञान भक्ती आणि वैराग्य पोहोचवणं, ही जी कृती आपल्याला करावी लागणार आहे, ती कृती करताना आणि ती तत्व जपताना तुम्हाला 2 नियम पाळावे लागणार आहेत. त्या 2 नियमांची चर्चा तुकाराम महाराजांनी 2ऱ्या आणि 3ऱ्या चरणामध्ये आपल्याला केलेली दिसून येते. हे 2रं आणि 3रं चरण हे 2 नियम आहेत. त्याचे कीर्तनकारांनी हे 2 नियम पाळावेत अशी अपेक्षा याच्यातून. थोडंसं स्पष्ट बोलतो. मी तुमच्यातलाच आहे. मी काही उपदेशक म्हणून इथं उभा नाहीये. हे आपलं मला जो अर्थ भावतो आणि संस्थेचा रौप्य महोत्सव आहे, या संस्थेतून बाहेर पडणारा कीर्तनकार हा आदर्श कीर्तनकार असावा अशी एक प्रांजळ सद्भावना माझी या निमित्तानं आहे म्हणून बोलतो. दुसरं काही. म्हणून 2 नियम पाळायला सांगितलं. काय नियम पाळायचे? तुम्हाला भक्ती पाहिजे, तुम्हाला वैराग्य पाहिजे, तुम्हाला ज्ञान पाहिजे, तर त्याच्याकरता 2 नियम पाळा. काय करा? एक तर माझी ऐसी काया नोहे असं म्हणता आलं पाहिजे, एक. आणि दुसरं उदक अग्नी धान्य झाल्या घडे पार असं जरी असलं तरी एकावीण एक कामा नये हे सांगण्यामध्ये या 3ही संकल्पनांचा समन्वय करता आला पाहिजे. या 2 आवश्यकता तुकोबाराय बोलून दाखवतात. जेव्हा साधन, भक्ती काय साधन आहे, वैराग्य काय साधन आहे, ज्ञान काय साधन आहे, या साधनाने ब्रह्मतनू होणार असू आपण, तर मग या 3 साधनांचा विचार करताना काय केलं पाहिजे? कोणतंही साधन करताना मी देह आहे असं मानून साधन करता येत नाही. आणि साधन करताना आपल्याकडे सर्व साधनांचा समन्वय केल्याशिवाय फल नाही. विठ्ठला उदक अग्नी धान्य झाल्या घडेपार एकावीण एक कामा नये. नुसतं वैराग्य ज्ञान आणि भक्तीशिवाय कामा न ये. ज्ञान हे वैराग्य आणि भक्तीशिवाय कामा न ये. आणि भक्ती ज्ञान आणि वैराग्याशिवाय कामा न ये. म्हणून ज्ञानोबारांनी आपल्याला त्याचा विनियोग सांगितला. 17वा अध्याय विनियोग सांगितला ज्ञानोबारांनी. ज्ञानोबाराय म्हणतात स्नेह सूत्र वैश्वानरा हाती झाली आहे विरा प्रकाशू नये ते हाती झाली आहे संसारा प्रकाशू नये. जर त्याचा विनियोग जर आपल्याला साधता आला नाही, आता स्मरणात नाही, हातवटी नेणती वीरा प्रकाशू नये, त्याची जर हातवटीच आपल्याला कळली नाही. त्याच्या आधी लहान मुलाचं उदाहरण आहे. लहान मुलं काय जेवू नेणता बालक लंघन चिकी.
ज्ञानोबा राय तोही दृष्टांत देतात. अन्न अन्न जवळच आहे, पण जेवायचं कसं हे जर मुलाला कळलं नाही तर उपाशी. स्नेह तेल, सूत्र वात, वैश्वानर अग्नी. वात, तेल आणि अग्नी आपल्याला दिवा लावण्याकरता हे कामाला येतात की नाही? दिवा दिवा दिवे नाही, दिवा लावण्याकरता म्हटलं, दिवे लावण्याकरता नाही, दिवा लावण्याकरता हे कामाला येतं की नाही? येतं. मग एका माणसाने एक पणती घेतली, थोडं तेल घेतलं, वात आणली, काड्यापेटी आणली आणि त्यांनी काय केलं, जमिनीवर तेल ओतलं, त्याच्यावर पणती पालथी घातली, त्याच्या खाली वात लपवली आणि पेटवायला लागला. दिवा पेटाला आता का पेटणार नाही? कारण कशात काय ठेवलं पाहिजे याची हातवटी त्याला जमली. अंधारच राहिला ना. मग हातवटी नेणं ती विरा प्रकाशून हे जर ज्ञानोबा राय बोलत असतील तर स्नेहसूत्र वैश्वानरा हे कशामध्ये काय ठेवलं पाहिजे हे जसं आपल्याला कळलं पाहिजे तसं आपल्याकडे तिन्ही साधनांचा समन्वय केला पाहिजे. आणि तो समन्वय करताना आणखीन एक नियम सांगितला की माझी ऐशी काया जवनो हे देह भावावर राहून देहाबद्दलचं ममत्व आणि आत्मत्व भाव ठेवून जर आम्ही ज्ञानाकडे जाऊ तर होणार नाही, जर आम्ही भक्तीकडे जाऊ तर होणार नाही, जर वैराग्याकडे जाऊ तर होणार नाही. विठ्ठला कसा करायचा असतो ते माझी ऐशी काया जवळ नव्हे देहाच्या निरसने पाविजे या ठाया. हा देहाचा निराश करणं म्हणजे काय आहे याचा विचार आपल्याला करता येतो. अगदी सामान्यत्वानं जर बोलायचं झालं तर देहाचा निराश करणं याचा अर्थ देहाचा नाश करणं या असा त्याचा अर्थ होत नाही. देवाता ऐसा करी उपकार, करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देवाला ऐसा करी उपकार, विसर पडणं महत्वाचं आहे, देह पडणं महत्वाचं नाही. प्रमाण पुष्कळ आहे. देह नोहे मी सरे, देह नोहे मी देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. हे झालं पाहिजे. देहाच्या निरसने पाविजे या ठाया, या ठाया देहाच्या निरसने पाविजे. देहाचा निराश झाल्याशिवाय म्हणजे देह भावाची निवृत्ती झाल्याशिवाय आपल्याला हे प्राप्त होणार नाही. याच्या करता आपल्या देहाचा विचार करून आपल्याला हे करता येणार नाही. हा नियम आहे बरं. कुणा करता हे लक्षात घ्या. देह सांभाळणं हा भाग वेगळा आहे, देहाची उपयुक्तता ओळखणं हा भाग वेगळा आहे आणि देहाचे चोचले पुरवणं हा भाग वेगळा आहे. मला विस्तारच करायचा नाही कारण हे पुन्हा करता मी बोलतोय तिथपर्यंत मला पोचायचंच नाही आता या निमित्तानं. हे लक्षात घ्या आपण. म्हणून तुकोबाराय बोलतात देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जवळ आहे. ही काया माझी नाही हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कुणाची काया? शरीर कुणाचं? जगाचं, काळाचं. काळ या देहावर सत्ता गाजवतो. पंचमहाभूताचं शरीर, अविद्येचं शरीर, प्रकृतीचं शरीर वगैरे 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 नेहमी आपण सांगत राहतो. कारण नश्वरता आहे ना, कार्यरूपता आहे त्याला.
त्यामुळे हे शरीर हे माझं नाही, मी कुणीतरी वेगळा असतो. शरीरापासून माझं वेगळेपण हे आपल्याला वेगळं करता आलं पाहिजे. तो विवेक आपल्या ठिकाणी असला पाहिजे. त्या अष्टावक्र गीतेमध्ये आलं, पहिले अध्याय, अष्टावक्र गीते पहिले अध्याय, यदि देहम पृथक कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. अष्टावक्रांनी जनकाला उपदेश करताना पहिल्या अध्यायात म्हटलं, यदि देहम पृथक कृत्य. त्यांनी विचारलं, मी मुक्त कधी होईल सांगा बरं महाराज. कोण विचारतो? जनक राजा विचारतो अष्टावक्रांना, मी मुक्त काही उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय म्हणणं तुझं? मी मुक्त कधी होईल सांगा, मुक्त कधी होईल? त्यांनी सांगितलं, अरे मुक्त व्हायचं असेल ना तर आत्ता आणि इथं. मी उद्या मुक्त होतो याला वेदांतात अर्थ नाही. कारण वेदांतात आज एवढाच विचार आहे. वेदांत वर्तमानात जगणार आहे. वेदांत वर्तमानात जगतो. शोककाले शुचोमात्वम हर्षकाले च मारश अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय. महाभारताने बोलून दाखव. अतीत अनागतम हित्वा, भविष्य भूत ठेव बाजूला, प्रत्युत्पन्नेन वर्तय, वर्तमानात राहा. हे महाभारताने बोलून. त्याचे काय हेतू, काय कारण, त्याची संगती काय, स्वतंत्र मुद्दा. पण मी एवढ्या करता सांगतो, त्यांनी सांगितलं अष्टावक्राने, अरे उद्या मुक्त व्हायचं नाही. कधी म्हणजे काय? तो आठवड्याने मुक्त होईल, 15 दिवसांनी. अरे आत्ता आणि इथं. आपण झालो मुक्त तर आत्ता आणि इथं होऊ. उद्या सकाळी बघू म्हटलं तर कोणी मुक्त होत नसतं. उद्या म्हटलं की होत नाही. आपण अनेक वेळेला सांगतो ना, उद्या शब्दाचा अर्थ रामायणामध्ये 14 वर्ष. उद्या सकाळी राज्याभिषेक करा म्हटलं की रात्रीत बाईने राजकारण असं बदलून टाकलं महाराज की त्या रामाला सोन्याच्या सिंहासनावर बसायच्या ऐवजी रामचंद्र प्रभूंना 14 वर्षाचा वनवास. आणि मग अभिषेक झाला तो 14 वर्षांनी. उद्या म्हटलं की 14. उद्या सकाळी ज्ञानेश्वरी वाचायला सुरू करू. 14 वर्ष. आत्ता, आत्ता आणि इथं नामस्मरण करायचंय, आत्ता आणि इथं गाथा वाचायची, आत्ता आणि इथं मोक्ष पाहिजे, आत्ता आणि इथं. कसं होईल त्याच्याकरता एक विचार करा. यदि देहम पृथक कृत्य, देहाला जर मी पासून वेगळं करता आलं आणि चित्ते विश्राम्य तिष्ठसी, आपल्या चित्ताला स्थिर करता आलं तर आत्ताच्या आत्ता इथल्या इथं मोक्ष आहे. विठ्ठला यदि देहम पृथक कृत्य, देहाला वेगळं काढणं, देहाला मी न समजणं. ज्ञानोबारायांच्या भाषेत 15व्या अध्यायातलं जर बोलायचं झालं तर ज्ञानोबाराय म्हणतात, आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्मो देही, ऐसे देखणे ते पाही आना हाती. 15व्या अध्यायात ज्ञानोबाराय स्पष्ट बोलतात, आत्मा आत्मयाच्या ठाई पाहिला पाहिजे, देहीचा धर्म देहाच्या ठिकाणी पाहिला पाहिजे. त्यांचा परस्परात अध्यास करणं, इतरेतर अध्यास करणं हा अविद्येचा परिणाम आणि जन्म मरणाच्या संसरणाचं उपादान ठरू शकतं. याकरता म्हणून आत्मा आत्म्याच्या ठिकाणी पाहावा, देह देहाच्या ठिकाणी पाहावा. तो आत्मा त्या देहापासून वेगळा आहे. अहो, सांख्य दर्शन सगळं एवढ्यावर अवलंबून आहे. नुसता एवढा विवेक झाला तरी सांख्य दर्शन त्याला मोक्ष म्हणतात. प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणजे मोक्ष मानणारं सांख्य दर्शन आहे आपल्याकडे. पण वेदांताने थोडं पुढे जाऊन आपल्याला सांगितलं की असं जर करता आलं तर आपल्याला साधनेचा अधिकार प्राप्त होतो. देहाबद्दलची आत्मीयता कोणत्याही साधनेमध्ये आपल्याला प्रवृत्त करू शकत नाही. म्हणून भक्ती करायची ना, देहाला विसरून. ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, देहाला विसरून. नामस्मरण करायचंय, देहाला विसरून. अंगावर वारूळ जमा झालं, नामस्मरण चालू आहे ना. उदाहरण, परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? नामस्मरण करायला बसला तो दरोडेखोर होता आणि उठला तेव्हा ऋषी होता. हे दरोडेखोर ते ऋषी, हे जे परिवर्तन, हे जे सगळं झालं ना, आजच्या भाषेमध्ये हा जो विकास झाला ना, विकास हा जो हे एवढं सगळं ज्याला इंग्रजीमध्ये ड्रास्टिक चेंज म्हणतात, असं अंतर्बाह्य जे परिवर्तन झालं ना, ते परिवर्तन कशानं झालं? नामानं झालं, याच्याबद्दल वाद नाही. पण ते नाम घेताना देहाचा विसर पडल्यामुळे ते नामस्मरण तीव्र झालं असं म्हणतात. वैराग्यामध्ये देहाचा विसर पाहिजे,
ज्ञानामध्ये देहाचा विसर पाहिजे वगैरे वगैरे. मग बहुनाम जन्मना अंत्य वगैरे वगैरेचा विचार आपल्याला त्या संबंधामध्ये करता येतो. हा एक विचार. आणि दुसरा विचार सांगितला त्याचा समन्वय, या तिन्हीचा समन्वय आपल्याला करता आला पाहिजे. हा समन्वय करणं काय आहे याचा थोडासा विचार सांगतो. वेळेची मर्यादा आहे, एक वेळ भजन करू, थोडासा विचार सांगतो, सेवा संपवतो. रखुमाई विठोबा